असते तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावरही राज्य केले असते, परग्रहावरही राज्य केले असते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, हिंदुस्थानाला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजांप्रमाणे लढा. सुभाषचंद्र बोस म्हणताय, शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर आजच्या तरुण पिढीसाठी असणारी ऊर्जा आहे, ऊर्जा. इंग्रज गव्हर्नर म्हणताय, शिवाजी महाराज जर आणखी 10 वर्ष जगले असते तर आम्हाला हिंदुस्थानाचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता, चेहरा सुद्धा पाहता आला नसता. आशिया खंडातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा बादशाह आदिलशाह म्हणतोय, काबूल पासून गंधारापर्यंत माझ्या तैमूर खानदानाने मुघली सत्ता निर्माण केली. मोठ्या मोठ्या सरदारांना माझ्या तैमूर खानदानाने पाणी पाजलं, पण महाराष्ट्रात फक्त शिवाजी महाराजांनीच आम्हाला रोखलं, शिवाजी महाराजांनीच आम्हाला रोखलं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर उद्गार पाडताना औरंग्याचा मामा शाहिस्त खान म्हणतोय, उस दिन शिवा भोसले ने मेरी उंगलियां ही नहीं काटी बल्कि मेरी घमंड और ताकत को चूर चूर कर दिया, चूर चूर कर दिया. आज प्रत्येक आई वडिलाला वाटतं आपल्याही घरात जिजाऊ जन्माला यावी, आपल्याही घरात शिवबाराजे जन्माला यावे. अरे कसे घडतील शिवबा, कसे घडतील जिजाऊ? आमच्या घरात म्हाळसाराणीच नाहीये, आमच्या घरात आहे ना मम्मी, मॉम. कसे होणार संस्कार? सांगा ना कसे होणार संस्कार? आज आमची जिजाऊ मुलाला जवळ घेऊन न बसता टीव्ही समोर बसतीये आणि मालिका बघतीये आणि त्याचंच अनुकरणही करतीये. अरे पूर्वीच्या महिलांकडे बघा जरा, त्या वाचक होत्या. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, आई वडील, आजी आजोबा, लहान मोठी भावंडे सर्व एकत्र जेवणाला बसायची, चर्चा रंगायची. पण आज आम्ही विभक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार केलाय. आमच्याच आई वडिलांचं बोलणं आज आम्हाला कमीपणाचं वाटतंय. का तर आम्ही सुशिक्षित झालो. अरे शिक्षणाच्या नावाखाली का एवढा मोठा त्याग, तोही आई वडिलांचा. ज्या बापांनी मुलाला शिकवलं, नोकरी मिळाली, मग छोकरीही मिळाली, मुलगा कधी तिच्या प्रेमात आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना विसरला हेच त्या वृद्धांना कळलं नाही. म्हातारपण जवळ आलं, काठीचा आधार घ्यावा लागला आणि त्याच वेळी सुनेने मुक्काम वृद्धाश्रमात घालायला लावला. तेव्हाची परिस्थिती बघून असं वाटतंय हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी चुकतंय. अरे विचारा त्या वृद्धांना, तुमचे मुलं काय करताय? उत्तर मिळेल, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, तर कुणी सांगेल माझा मुलगा परदेशात राहतो. अरे विचारा त्या वृद्धांना, तुमच्या मुली काय करताय? डोळ्यात पाणी आणून उत्तर मिळेल, प्रेम विवाह करून दुसरीकडे राहतीये, जिवंत आहे की नाही हे सुद्धा माहित नाही. अरे प्रेम करावं ना, राजा पुढावा, विशाल गड गाठा. जोपर्यंत लाखोच्या मोशन कडकडत नाही तोपर्यंत एकाही गरीबाला पुढे सरकू देणार नाही, असं म्हणणाऱ्या वीर तानाजी सारखं, वीर बाजी सारखं, राजा 60 मावळे द्या एका रात्रीत किल्ला घेतो म्हणणाऱ्या कोंडाजी बड्डनसार सारखं. अरे प्रेम करावं ना, धर्मवीर संभाजी महाराजांसारखं, धर्मावर निस्वार्थी प्रेम. आणि तसंही नसलं जमत तर प्रेम करा राजमाता जिजाऊ आऊसाहेबांसारखं. त्या मातेने देव, देश, धर्म यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलंय. पण आज आम्ही काय करतोय? असो, पण मला आज काय येते वेगळं बोलायचंय. महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून शिवाजी महाराजांसारखा राजा या भूमीत जन्माला आला. ओके, 50 वर्षांचं आयुष्य राजांना मिळालं, पण त्या 50 वर्षात 330 किल्ल्यांचं साम्राज्य राजांनी उभं केलं, इतिहासाच्या फळ्यावर अभिमानाने सांगता येईल असा इतिहास राजांनी लिहून ठेवला. पण आज त्याच गडकोटांवर विचित्र नावे लिहून ठेवताय. असं बघून वाटतंय हे कुठेतरी चुकतंय, हे कुठेतरी चुकतंय. शिवाजी महाराजांचं पाऊल ज्या ज्या गडकोटांना लागलं ते गडकोट एक स्मारक व्हायला पाहिजे. पण आज आम्ही समुद्रात स्मारक उभा करायची स्वप्न बघतोय. हे बघून असं वाटतंय